श्री विद्यावर्धिनी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पाल, गारगोटी, तालुका भुदरगड. फर्स्ट इयर इंजिनिअरिंग डिप्लोमा, आय स्कीम, सेमिस्टर 1. सब्जेक्ट बेसिक सायन्स केमिस्ट्री. सब्जेक्ट कोड 22-102. कॉमन टू ऑल ब्रांचेस. Myself, Mr. V.B. Shinde, lecturer in Chemistry, Basic Science and Humanity Department, विद्यावर्धिनी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पाल. मागील लेक्चरला आपण टाईप्स ऑफ केमिकल बॉन्ड बघितलेला आहे. त्याच्यामध्ये फर्स्ट जे 2 बॉन्ड आहेत, इलेक्ट्रोलंट बॉन्ड आणि कोव्हॅलंट बॉन्ड, हे आपण बघितलेलं आहे. तर फर्स्ट आपण इलेक्ट्रोलंट बॉन्ड, त्यालाच आपण आयनिक बॉन्ड म्हणतो किंवा इलेक्ट्रोवॅलन्सी. तर त्याच्यामध्ये 2 ॲटम लास्टच्या कक्षेमध्ये आपल्या 8 इलेक्ट्रॉन पूर्ण होण्यासाठी इलेक्ट्रॉन देतात किंवा इलेक्ट्रॉन घेतात. जेवढे इलेक्ट्रॉन ॲटम देतो तेवढे त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज येतात, त्याला आपण कॅटायन असे म्हणतो. आणि जो ॲटम जेवढे इलेक्ट्रॉन घेतो तेवढे त्याच्यावर निगेटिव्ह चार्ज येतात, त्याला आपण ॲनायन असे म्हणतो. नेक्स्ट पॉईंट, कोव्हॅलंट बॉन्ड. कोव्हॅलंट बॉन्डमध्ये सिमिलर और डिफरंट ॲटम्समध्ये इलेक्ट्रॉनची भागीदारी केली जाते. इलेक्ट्रॉनची भागीदारी करत असताना एखादा ॲटम आपल्याकडले इलेक्ट्रॉन कायमस्वरूपी देत नाही किंवा एखादा ॲटम इलेक्ट्रॉन कायमस्वरूपी घेत नाही, तर दोन्ही ॲटम आपल्या शेवटच्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन पूर्ण करण्यासाठी कॉन्ट्रीब्युशन इलेक्ट्रॉनचे करतात, भागीदारी करतात आणि आपल्या लास्टच्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉनची कपॅसिटी पूर्ण करतात. त्याला आपण कोव्हॅलंट बॉन्ड म्हणतो. हे मागील लेक्चरला आपण दोन्ही बॉन्ड बघितलेले आहेत. आता नेक्स्ट बॉन्ड आहे कोऑर्डिनेट बॉन्ड, और त्याचंच दुसरं नाव आहे डॅटी बॉन्ड्स और कोऑर्डिनेट व्हॅलन्सी. Coordinate bond in which both the shared electrons are contributed by one atom only and not by each atom. आता कोऑर्डिनेट बॉन्डमध्ये इलेक्ट्रॉनची भागीदारी केली जाते, पण कॉन्ट्रीब्युशन जे इलेक्ट्रॉनचं असणार आहे तो एकटाच ॲटम कॉन्ट्रीब्युशन करतो इलेक्ट्रॉनचं, दुसरा ॲटम त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनचं कॉन्ट्रीब्युशन करत नाही आणि त्याच्यातून जो बॉन्ड तयार होतो त्याला आपण कोऑर्डिनेट बॉन्ड म्हणतो. शेअर्ड इलेक्ट्रॉन्स आर कॉन्ट्रीब्युटेड बाय वन ॲटम ओनली. शेअर्ड म्हणजे काय? भागीदारी. इलेक्ट्रॉनची भागीदारी केली जाते, कॉन्ट्रीब्युटेड केलं जाते फक्त वन ॲटम ओनली, म्हणजे एखादाच ॲटम त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनचं कॉन्ट्रीब्युशन करतो. अँड नॉट बाय इच ॲटम, बाकीचे ॲटम त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनचं कॉन्ट्रीब्युशन करत नाहीत. द ॲटम विच डोनेट्स द इलेक्ट्रॉन पेअर इज कॉल्ड ॲज डोनर. आता कोऑर्डिनेट बॉन्ड तयार होत असताना त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनचं कॉन्ट्रीब्युशन केलं जातं आहे आणि जो ॲटम आपल्याकडले इलेक्ट्रॉन त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्यूट करतो, डोनेट करतो, त्याला आपण डोनर म्हणतो. अँड द ॲटम विच ॲक्सेप्ट द इलेक्ट्रॉन पेअर इज कॉल्ड ॲक्सेप्टर. आणि एखादा ॲटम जर इलेक्ट्रॉनचा पेअर ॲक्सेप्ट करत असेल, दुसऱ्याने इलेक्ट्रॉन शेअर केलेले आहेत, कॉन्ट्रीब्यूट केलेले आहेत, ते शेअरिंगमध्ये तो समाविष्ट होत असेल, ते पाठवलेले इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करत असेल, तर त्याला आपण ॲक्सेप्टर असं म्हणतो. आणि त्याच्यामध्ये जो बॉन्ड तयार होतो, द बॉन्ड फॉर्मड इज कॉल्ड डॅटिव्ह बॉन्ड. कोऑर्डिनेट बॉन्ड ग्रीन कलरमध्ये स्टेटमेंट आहे बघा. कोऑर्डिनेट बॉन्ड इज रिप्रेझेंटेड बाय ॲरो पॉइंटिंग फ्रॉम डोनर टू दी ॲक्सेप्टर. आता कोऑर्डिनेट बॉन्डमध्ये बॉन्ड दाखवताना ॲरोच्या साहाय्यानं दाखवले जातात. ॲरो म्हणजे बाण. आता बाणाची दिशा आहे जो इलेक्ट्रॉन देतो त्याच्याकडनं ही इलेक्ट्रॉन घेणाऱ्याकडे असणार आहे, त्याला पॉइंटिंग ॲरो फ्रॉम डोनर टू ॲक्सेप्टर आपण म्हटलेला आहे. या अगोदरच्या बॉन्डमध्ये आपण डॅश दाखवत होतो, तर याच्यामध्ये बॉन्ड दाखवताना आपण पॉइंटिंगच्या साहाय्यानं दाखवायचा आहे, ॲरोच्या बाणाच्या साहाय्यानं.
ए कोऑर्डिनेट बॉन्ड इज ए कोव्हॅलंट बॉन्ड. आता कोऑर्डिनेट बॉन्डला आपण कोव्हॅलंट बॉन्ड का म्हणतो, तर कोव्हॅलंट बॉन्डमध्ये पण इलेक्ट्रॉनची भागीदारी केली जाते, शेअरिंग केलं जातं आहे. त्याचप्रमाणे कोऑर्डिनेट बॉन्डमध्ये देखील इलेक्ट्रॉन शेअर केले जातात. एखादा ॲटम इलेक्ट्रॉन देत असताना शेअरिंगमध्ये देतो, तो कायमस्वरूपी दुसऱ्याला इलेक्ट्रॉन देऊ शकत नाही, तर शेअरिंगमध्ये इलेक्ट्रॉन देतो, म्हणून त्याला आपण कोव्हॅलंट बॉन्ड म्हणतो. इन विच बोथ इलेक्ट्रॉन्स कम फ्रॉम द सेम ॲटम. एक्झाम्पल आहे अमोनियम आयन्स NH4+. त्यानंतर सल्फर डायऑक्साईड आहे SO2, सल्फर ट्रायऑक्साईड आहे SO3. आता रिॲक्शन बघा, वॉटर मॉलिक्यूल आहे H2O, त्याच्यामध्ये 2 हायड्रोजन दाखवलेले आहेत, एक ऑक्सिजन आहे. ऑक्सिजनचे इलेक्ट्रॉन रेड कलरनं दाखवलेले आहेत. ऑक्सिजनचा अणुअंक आहे 8, त्यामुळे ऑक्सिजनच्या पहिल्या कक्षेत 2 इलेक्ट्रॉन दाखवलेले आहेत आणि उर्वरित 6 इलेक्ट्रॉन आहेत ते सेकंड कक्षेमध्ये दाखवलेले आहेत. रेड कलरच्या साहाय्यानं ऑक्सिजनचे इलेक्ट्रॉन दाखवलेले आहेत. त्यानंतर 2 हायड्रोजन आहेत, प्रत्येक हायड्रोजनचा अणुअंक 1 आहे आणि त्यांचा इलेक्ट्रॉन हा ग्रीन कलरनं दाखवलेला आहे. मग आता हायड्रोजनला स्टेबल होण्यासाठी 2 इलेक्ट्रॉनची गरज आहे. 2 इलेक्ट्रॉनचे म्हणजे शेवटच्या कक्षेत 2 इलेक्ट्रॉन होणं गरजेचं आहे. ऑलरेडी त्याच्याकडे 1 इलेक्ट्रॉन शेवटच्या कक्षेत आहे ग्रीन कलरचा. आणि ऑक्सिजनला शेवटच्या कक्षेमध्ये 6 इलेक्ट्रॉन आहेत. 8 इलेक्ट्रॉन पूर्ण होण्यासाठी, ऑक्टेट पूर्ण होण्यासाठी त्याला देखील 2 इलेक्ट्रॉनची गरज आहे. त्यामुळं हायड्रोजन हा ऑक्सिजनची शेअरिंग करतो, भागीदारी करतो. त्यामुळं हायड्रोजनचं डुप्लेट पूर्ण होतं आहे. हायड्रोजन जवळ तुम्हाला 2 इलेक्ट्रॉन बघायला मिळतील, त्यामुळे तो स्टेबल आहे. आणि ऑक्सिजनचे जर इलेक्ट्रॉन काउंट केले तर त्याचे 6 आणि 2 हायड्रोजनचे 2 शेअरिंगमध्ये वापरलेले, असे टोटल 8 इलेक्ट्रॉन ऑक्सिजनचे झालेले आहेत. त्यामुळे तेही फुलफिल झालेलं आहे, त्याचंही ऑक्टेट पूर्ण झालेलं आहे. त्यापासून H2 मॉलिक्यूल बनलेला आहे. नेक्स्ट HCl. HClमध्ये देखील तसंच आहे. क्लोरीनचा अणुअंक आहे 17, त्याच्या पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन दाखवले आहेत, दुसऱ्या कक्षेत 8 इलेक्ट्रॉन दाखवले आहेत, टोटल 10 झाले. आणि उर्वरित जे 7 इलेक्ट्रॉन आहेत ते लास्टच्या कक्षेमध्ये दाखवलेले आहेत, ते आपण ब्ल्यू कलरनं इलेक्ट्रॉन दाखवलेले आहेत. त्याच्यामध्ये हायड्रोजनला पण एका इलेक्ट्रॉनची गरज आहे डुप्लेट पूर्ण करण्यासाठी. त्याने क्लोरीनचा 1 इलेक्ट्रॉन वापरा घेतलेला आहे आणि आपलं डुप्लेट पूर्ण केलेलं आहे. आणि क्लोरीनने देखील आपलं ऑक्टेट पूर्ण केलेलं आहे. हायड्रोजनचा 1 इलेक्ट्रॉन भागीदारीमध्ये घेऊन आपला ऑक्टेट पूर्ण केलेला आहे. त्यावेळी H2 मॉलिक्यूलकडे HClमधला हायड्रोजन ॲट्रॅक्ट झालेला आहे. हायड्रोजननं आपले इलेक्ट्रॉन आहे तसे क्लोरीनजवळ सोडून दिलेले आहेत आणि फक्त हायड्रोजन हा ऑक्सिजनकडे अट्रॅक्ट झालेला आहे आणि त्याच्यापासून H3O+ तयार झालेला आहे आणि Cl- तयार झालेला आहे. आपल्याला 3 नंबरच्या डायग्राममध्ये बघायला मिळेल, हायड्रोजन हा HClमधला हायड्रोजन HClला सोडून ऑक्सिजन जवळ आलेला आहे, त्यामुळे त्याच्याकडे प्लस चार्ज झालेला आहे आणि क्लोरीनवरती मायनस चार्ज झालेला आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, NH4चं एक एक्झाम्पल आहे बघा, लास्टला डायग्राममध्ये आहे. नायट्रोजन आहे, 3 हायड्रोजन आहेत आणि 1 हायड्रोजन बाणाच्या साहाय्यानं दाखवलेला आहे. आता जो बाणाच्या साहाय्यानं हायड्रोजन दाखवलेला आहे त्या नायट्रोजनमध्ये आणि हायड्रोजनमध्ये कोऑर्डिनेट बॉन्ड तयार झालेला आहे, त्यामुळे त्याच्यावरती प्लस चार्ज झालेला आहे. आता तो कसा झालेला आहे तर त्याच्यासमोर रिॲक्शन आहे. नायट्रोजन ॲटम आहे प्लस हायड्रोजन आयन, तर ते हायड्रोजन आयन तिकडे शिफ्ट झालेला आहे नायट्रोजनकडे आणि त्या ठिकाणी बाण दाखवलेला आहे, त्याला आपण कोऑर्डिनेट बॉन्ड म्हणतो. अनदर नेक्स्ट पॉईंट इज मेटॅलिक बॉन्ड. आता मेटॅलिक बॉन्ड म्हणजे काय बघू आपण. तुम्हाला सर्वांना धातू माहिती आहे, मेटल माहिती आहे, तर त्या प्रत्येक मेटलमध्ये बॉन्ड कशा पद्धतीचा असतो तो बघायचा आहे. तर हा मेटॅलिक बॉन्ड तयार होतो तो
कोव्हॅलन्सी किंवा कोऑर्डिनेट बॉन्ड किंवा कोव्हॅलंट बॉन्ड किंवा इलेक्ट्रोव्हॅलंट बॉन्ड यांच्यापेक्षा थोडा वेगळा आहे. मेटॅलिक बॉन्डिंग कन्सिस्ट ऑफ पॉझिटिव्ह मेटल आयन्स, त्यालाच आपण केर्नल असं म्हणतो, की मेटॅलिक बॉन्डिंगमध्ये पॉझिटिव्ह मेटल आयन्स आहेत, त्याला आपण केर्नल असे म्हणतो, इन ए क्लाउड ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. पण ते पॉझिटिव्ह मेटल आयन्स हे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन जे आहेत त्यांच्यामध्ये आहेत. क्लाउड ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणजे क्लाउड म्हणजे जमाव, गर्दी. कुणाची गर्दी आहे त्या ठिकाणी? व्हॅलन्सी इलेक्ट्रॉनची गर्दी आहे. जे पॉझिटिव्ह मेटल आयन्स आहे डायग्राममध्ये त्याच्या सभोवताली तुम्हाला 2 नंबरचे डायग्राम बघायला मिळेल. त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह मेटल आयन्स आहेत आणि त्याच्या सभोवताली डॉट 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 स्वरूपात तुम्हाला इलेक्ट्रॉन्स दिसत आहेत. त्याला इलेक्ट्रॉन क्लाउड आपण म्हटलेलं आहे. निगेटिव्हली चार्जड आहे ते. त्यांची गर्दी भरपूर आहे आणि त्यांच्यामध्ये पॉझिटिव्ह मेटल आयन्स आहेत. त्या पॉझिटिव्ह मेटल आयन्सला आपण केर्नल असे म्हणतो. केर्नल्स ऑक्युपाय फिक्स्ड पोझिशन. आता पॉझिटिव्ह मेटल आयन्स आहेत हे मेटलमध्ये फिक्स्ड पोझिशन असते त्यांची, ते आपली जागा सोडत नाहीत. बट व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन्स इन बिटवीन केर्नल अँड दीज आर मोबाईल. पण पॉझिटिव्ह मेटल आयनच्या सभोवताली जे निगेटिव्ह चार्ज इलेक्ट्रॉन्स आहेत ते एका जागेवर फिक्स राहत नाहीत, ते मोबाईल आहेत. ते इकडून तिकडे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मोबाईलपणे फिरू शकतात, फ्रीमध्ये फिरू शकतात. पण पॉझिटिव्ह मेटल आयन्स हे आपली जागा सोडत नाहीत, ते एका ठिकाणी फिक्स अशी थांबलेले आहेत. मेटॅलिक बॉन्ड इज नॉन डायरेक्शनल. आता यापूर्वी जे आपण बॉन्ड बघत होतो, कोणते बॉन्ड? तर इलेक्ट्रोव्हॅलंट बॉन्ड, कोव्हॅलंट बॉन्ड, कोऑर्डिनेट बॉन्ड. तर त्यांची डायरेक्शन फिक्स होती बॉन्डची. इलेक्ट्रॉन जिकडून दिला तिकडे बॉन्डची डायरेक्शन असायची, जिकडे घेतलेला आहे त्या ठिकाणी. किंवा शेअरिंग केलं आहे, इकडनं इलेक्ट्रॉन शेअर केला आहे, तिकडे इलेक्ट्रॉन शेअर केला आहे, त्यांच्यामध्ये बॉन्डची डायरेक्शन फिक्स असायची. पण मेटॅलिक बॉन्डमध्ये अशी बॉन्डची डायरेक्शन फिक्स नाही, नॉन डायरेक्शनल म्हटलेलं आहे आपण. कारण इलेक्ट्रॉन आहेत ते मोबाईल आहेत, फ्री आहेत. दे आर मोस्टली हार्ड. मेटॅलिक बॉन्ड हा हार्ड आहे, कठीण आहे. दे हॅव हाय मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट. मेटलचं तुम्हाला मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट माहिती आहे, जास्तच आहे. एखादा मेटर वितळतो त्याला आपण मेल्टिंग पॉईंट म्हणतो. मेटल हे सर्व स्थायी रूपामध्ये आहेत. फक्त एक्सेप्शनल केस एक आहे की मर्क्युरी, तो द्रव स्वरूपात बघायला मिळतो. पण सर्व धातू हे कसे आहेत? स्थायी रूपामध्ये आहेत. आणि धातूला उष्णता दिली असता धातू द्रव रूपात जातो, त्याला आपण त्या टेम्परेचरला आपण त्याचा मेल्टिंग पॉईंट म्हणतो. आणि द्रव रूपामध्ये गेल्यानंतर ज्यावेळी तो उकळतो, बॉईल होतो, त्यावेळी त्याला आपण त्याच्या टेम्परेचरला बॉइलिंग पॉईंट असे म्हणतो. दे आर गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. सर्व धातूंच्या मधनं कंडक्टर म्हणजे वाहने. हीट म्हणजे काय? उष्णता. आणि इलेक्ट्रिसिटी माहिती आहे तुम्हाला की उष्णता आणि इलेक्ट्रिसिटी सर्व धातूंच्या मधून चांगल्या पद्धतीनं पास होते. मेटॅलिक बॉन्डिंग इज ए टाईप ऑफ केमिकल बॉन्डिंग that rises from the electrostatic attractive force between conduction electrons and positive charged metal ions. आता मेटॅलिक बॉन्डमध्ये पॉझिटिव्ह मेटल आयन्स आहेत, त्याच्या सभोवताली फिरणारे इलेक्ट्रॉन्स आहेत. इलेक्ट्रॉन्स हे मोबाईल आहेत, पण त्यांच्यामध्ये जो फोर्स आहे तो इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे त्यांच्यामध्ये. डायग्राम आपल्याला मेटॅलिक बॉन्डच्या 3 या ठिकाणी बघायला मिळतील. पहिली डायग्राममध्ये पॉझिटिव्ह मेटल आयन्स आहेत, त्याच्या भोवती फिरणारे इलेक्ट्रॉन्स आहेत. दुसरेही तसंच आहे. आता इलेक्ट्रोव्हॅलंट कंपाऊंड जे आहेत ते आपल्याला स्थायू, द्रव, वायू. इलेक्ट्रोव्हॅलंट किंवा कोव्हॅलंट कंपाऊंड जे आहेत ते आपल्याला स्थायू, द्रव आणि वायू तिन्ही रूपामध्ये बघायला मिळत होती. पण मेटॅलिक बॉन्डनं जी कंपाऊंड तयार झालेले आहेत ते आपल्याला स्थायी रूपामध्ये सगळे बघायला मिळतात. फक्त एक्सेप्शनल केस मर्क्युरी सांगितलेला आहे तुम्हाला, पारा म्हणतो आपण त्याला. इन द मेटॅलिक बॉन्ड मोस्ट मेटल्स क्रिस्टलाइज इन क्लोज पॅकेज स्ट्रक्चर. देअर इज ए स्ट्रॉंग इलेक्ट्रॉन इंट्रॅक्शन अमंग 8 to 12 नियरेस्ट नेबर ॲटम्स. के जे पॉझिटिव्ह मेटल आयन्स आहेत
त्यांच्याशी जवळपास 8 ते 12 मेटलांशी इलेक्ट्रॉनचे इंटरॅक्शन स्ट्रॉंगली झालेलं असणार आहे जवळच्या ॲटमशी. ऑल्सो कॉल्ड ॲज कोऑर्डिनेशन नंबर, त्यालाच आपण त्याचा कोऑर्डिनेशन नंबर म्हणतो. दिस डेव्हलप द ॲबिलिटी इन मेटल टू कंडक्ट इलेक्ट्रिसिटी अँड हीट. आणि त्याच्यामुळे इलेक्ट्रॉन हे पॉझिटिव्ह मेटल आयन्सचे अट्रॅक्ट झालेले असतात चांगल्या पद्धतीनं, त्यामुळे त्याच्यातून आपल्याला चांगल्या पद्धतीनं इलेक्ट्रिसिटी आणि उष्णता पास झालेली बघायला मिळते मेटलमधून. मेटॅलिक बॉन्डिंगमध्ये पुन्हा काही पॉईंट बघायचे आहेत. त्याच्यामध्ये सी ऑफ फ्री फ्लोटिंग व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स. फ्लोटिंग म्हणजे तरंगणे, फ्री म्हणजे मोबाईल, की आपल्याला असं फ्लोटिंग इलेक्ट्रॉन त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह मेटलच्या किंवा पॉझिटिव्ह न्यूक्लियसच्या भोवती इलेक्ट्रॉन फिरतेले आपल्याला बघायला मिळतात. नॉट अटॅच्ड टू एनी वन ॲटम, ते फिरणारे इलेक्ट्रॉन आहेत, ते कुठल्याही एकाच ॲटमला चिकटवून राहिलेले नाहीत, ते इकडून तिकडे त्याच्यामध्ये फिरतात. फ्री टू मूव, मूव म्हणजे इकडून तिकडे जाणे. प्रॉपर्टीज त्याच्या आहेत मेलेबल, डक्टाईल अँड गुड कंडक्टर. त्यानंतर एक एक्झाम्पल दिलेलं आहे, मॅग्नेशियम मेटल कंडक्ट्स इलेक्ट्रिसिटी बिकॉज. आता मॅग्नेशियम मेटल हा इलेक्ट्रिसिटी का पास करतो, तर कारणं दिलेले आहेत. द कॅटायन्स आर फ्री टू मूव अँड कॅरी द चार्ज. कॅटायन्स म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज आयन्स, हे फ्री टू मूव होतात, इलेक्ट्रॉनचं वहन करतात. द डिलोकलाइज्ड इलेक्ट्रॉन्स आर फ्री टू मूव अँड कॅरी द चार्ज. आणि त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स जे आहेत निगेटिव्ह चार्ज इलेक्ट्रॉन, ते देखील फ्री टू मूव फिरतात, त्यामुळे त्याच्यातून इलेक्ट्रिसिटीचं किंवा करंटचं वहन होतं आहे. द कॅटायन्स अँड डिलोकलाइज्ड इलेक्ट्रॉन्स आर फ्री टू मूव अँड कॅरी द चार्ज, की इलेक्ट्रॉन्स हे फ्री टू मूव होतात, फिरतात त्याच्यातून, आणि त्याच्यामुळं त्याच्यातून करंट पास होतो आहे. आता मेटॅलिक बॉन्डिंगच्या प्रॉपर्टीज बघायच्या आहेत. फर्स्ट ऑन द फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड मेटल्स आर कंडक्ट हीट. पहिली प्रॉपर्टी म्हणजे गुणधर्म, धातूंचे गुणधर्म आपण म्हणतो मराठीत त्याला. तर कंडक्ट हीट, कंडक्ट म्हणजे वाहने, हीट म्हणजे उष्णता, की सर्व धातूतून उष्णता पास होते, वाहते. कंडक्ट इलेक्ट्रिसिटी, इलेक्ट्रिसिटी म्हणजे करंट, की प्रत्येक धातूमधून इलेक्ट्रिसिटीचं वहन होतं आहे. जनरली हाय मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट, धातूंचं मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट हा जास्त असतो, कारण की धातू हा वितळण्यासाठी जास्त टेम्परेचरची गरज असते. ज्यावेळी धातू हा वितळतो, धातू हा स्थायी रूपामध्ये असतो, तो ज्यावेळी वितळतो त्या टेम्परेचरला त्याचा आपण मेल्टिंग पॉईंट म्हणतो. आणि वितळलेला धातू ज्या टेम्परेचरला उकळतो, बॉईल होतो, त्या टेम्परेचरला आपण त्याचा बॉइलिंग पॉईंट म्हणतो. चौथा गुणधर्म आहे स्ट्रॉंग. सर्व धातू हे कसे आहेत, स्ट्रॉंग आहेत, कारण की त्यांच्यामध्ये जो बॉन्ड आहे पॉझिटिव्ह मेटल आयन्स आणि इलेक्ट्रॉनमध्ये हा स्ट्रॉंग आहे, त्यामुळे आपण सर्व धातू हे स्ट्रॉंग असलेले बघायला मिळतात आपल्याला. इट इज मेलेबल, मेलेबल म्हणजे काय, कॅन बी हॅमर्ड ऑर प्रेस्ड आउट ऑफ ए शेप विदाऊट ब्रेकिंग, की सर्व धातूला आपण उष्णता दिली असता, उष्णता देऊन त्याच्यावर ते हॅमरिंग केलं तर आपण एखाद्या धातूपासून एक सीट बनवू शकतोय, किंवा पाहिजे त्या आकाराचा आपण त्याला प्रेस करू शकतोय, पण तो धातू त्या ठिकाणी ब्रेक होत नाही. त्या धातूच्या गुणधर्माला आपण मेलेबल म्हणतो. आता सोना चांदीच्या दुकानामध्ये आपण बघू शकतोय की वेगवेगळे दागिने बनवले जातात, त्याच्यामध्ये धातूला पहिला गरम केलं जातं, हीट दिली जाते, आणि त्यानंतर त्याच्यावरती आघात केला जातो, हॅमरिंग केलं जाते, आणि बारीक सीट त्याच्यापासून पत्रा बारीक बनवला जातो आहे वेगवेगळ्या डिझाईनसाठी, पण तो धातू त्या ठिकाणी ब्रेक होत नाही. त्या धातूच्या गुणधर्माला आपण मेलेबल म्हणतो आहे. त्यानंतर डक्टाईल, डक्टाईल म्हणजे एबल टू बी ड्रॉन इन टू ए वायर, की धातूची, एखाद्या धातूची आपण बारीक तार बनवू शकतो, त्याला आपण डक्टाईल म्हणतो. एक्झाम्पल गोल्ड, सोनं माहिती आहे तुम्हाला, त्याची बारीक तार आपण बनवू शकतोय, करू शकतोय तयार, त्या गुणधर्माला आपण डक्टाईल म्हणतो. त्यानंतर मेटॅलिक लस्टर, धातूंना चकाकी असते. त्यानंतर इट रिफ्लेक्ट लाईट,
सर्व धातू हे लाईट रिफ्लेक्ट करतात, लाईट ॲब्सॉर्ब करून घेतली जात नाही, तर त्या ठिकाणाहून ती रिफ्लेक्ट केली जाते. हे सर्व धातूंचे गुणधर्म आहेत. अनदर नेक्स्ट पॉईंट इज हायड्रोजन बॉन्ड. Hydrogen atom in a molecule is covalently bonded to a strongly electronegative small sized atom like nitrogen, oxygen and fluorine. Then the shared electron pair between hydrogen atom and electronegative atom. की हायड्रोजन बॉन्ड तयार होत असताना हा हायड्रोजन ॲटम आणि जे इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम्स आहेत नायट्रोजन, ऑक्सिजन अँड फ्लोरीन, त्यांच्यामध्ये जो बॉन्ड तयार होतो आहे त्याला आपण हायड्रोजन बॉन्ड म्हणतो. आता हायड्रोजन बॉन्ड तयार होत असताना एखाद्या ॲटमचा हायड्रोजन ॲटम आणि दुसऱ्या ॲटमचा इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम. इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम आपण कुठले म्हटलेले आहेत? नायट्रोजन, ऑक्सिजन किंवा फ्लोरीन. यांच्यामध्ये जो बॉन्ड तयार होतो त्याला हायड्रोजन बॉन्ड म्हणतो. आणि जो बॉन्ड दर्शवतो आपण हायड्रोजन बॉन्डमध्ये तो डॉटेड लाईननं दाखवतो आपण, त्याला हायड्रोजन बॉन्ड म्हणतो. कंपेअर्ड टू एक्झाम्पल दिलेला आहे, हायड्रोजन फ्लोराईड HF मॉलिक्यूल compared to ionic and covalent bonding. Hydrogen bonding is a weaker form of chemical bonding. It is a type of polar covalent bonding between oxygen and hydrogen, wherein the hydrogen develops a partial positive charge. The attractive force between hydrogen atom of one molecule and fluorine atom of other molecule leads to the formation of weak bond known as hydrogen bond. आता हायड्रोजन बॉन्ड तयार होत असताना एखाद्या ॲटमचा हायड्रोजन मॉलिक्यूल, समजा 2 HF मॉलिक्यूल आहेत, तर पहिल्या HFमधला हायड्रोजन ॲटम आणि दुसऱ्या HFमधला फ्लोरीन ॲटम ह्यांच्यामध्ये जो बॉन्ड तयार होतो त्याला हायड्रोजन बॉन्ड आपण म्हणतो. तर फर्स्ट हायड्रोजनवरती पार्शियल आयोनिक कॅरेक्टरनुसार डेल्टा प्लस चार्ज येतो आणि फ्लोरीनवरती डेल्टा मायनस चार्ज आलेला आहे. आता फ्लोरीनवरती मायनस चार्ज आहे, दुसऱ्या HFमध्ये हायड्रोजनवरती पॉझिटिव्ह चार्ज आहे बघा. आणि तो पॉझिटिव्ह चार्ज हायड्रोजन ॲटम आणि फ्लोरीन निगेटिव्ह चार्ज ॲटम यांच्यामध्ये जो बॉन्ड दर्शवलेला आहे तो डॉटेड लाईननं दाखवलेला आहे, त्याला आपण हायड्रोजन बॉन्ड असे म्हणतो. स्ट्रॉंगेस्ट हायड्रोजन बॉन्ड इन न्यूट्रल वॉटर. आता वॉटर मॉलिक्यूल तुम्हाला माहिती आहे, तर पाणी घेतला असता त्यांच्यामध्ये हायड्रोजन बॉन्ड कसा तयार होतो ते या डायग्राममध्ये आपल्याला बघायला मिळेल. तर रेड कलरचा सिम्बॉल दाखवलेला आहे बाणाच्या साहाय्यानं, त्या ठिकाणी हायड्रोजन बॉन्ड झालेला आहे. ऑक्सिजन हा इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम आहे आणि हायड्रोजन हा इलेक्ट्रोपॉझिटिव्ह ॲटम आहे. हायड्रोजनवरती डेल्टा प्लस चार्ज येतो, ऑक्सिजनवरती डेल्टा मायनस चार्ज येतो आहे. त्यामुळे प्रत्येक ऑक्सिजन आणि दुसऱ्या H2O झाला की दुसऱ्या H2Oमधील जो हायड्रोजन ॲटम आहे आणि पहिला ऑक्सिजन त्यांच्यामध्ये हायड्रोजन बॉन्ड तयार झालेला आहे बघा. प्रत्येक थेंब हा H2O पासून बनलेला आहे. असे अनेक H2 एकत्र आलेले आहेत या ठिकाणी. तर पहिल्या H2मधला ऑक्सिजन आणि दुसऱ्या H2मधला हायड्रोजन यांच्यामध्ये बॉन्ड डॉटेड लाईननं दाखवलेला आहे. त्या ठिकाणी रेड कलरनं आपण सिम्बॉल केलेला आहे ओळखण्यासाठी बॉन्ड कुठे तयार झालेला आहे तो. तर त्या ठिकाणी तुम्हाला बॉन्ड बघायला मिळेल. हायड्रोजन बॉन्डची आणखीन एक डायग्राम दाखवलेली आहे बघा. H2O पहिला एक आहे, तर प्रत्येक हायड्रोजनवरती डेल्टा प्लस चार्ज आहे आणि ऑक्सिजनवरती डेल्टा मायनस आहे. असे 2 वॉटर मॉलिक्यूल घेतलेले आहेत. तर पहिल्या वॉटर मॉलिक्यूलमधील ऑक्सिजन ॲटम आणि दुसऱ्या वॉटर मॉलिक्यूलमधील हायड्रोजन ॲटम त्यांच्यामध्ये जो डॉटेड लाईननं बॉन्ड तयार झालेला आहे त्याला हायड्रोजन बॉन्ड म्हणतो आपण. त्यानंतर नायट्रोजन आणि हायड्रोजन्समध्ये पण बॉन्डिंग दाखवलेलं आहे. हायड्रोजन बॉन्डिंग बिटवीन अमोनिया अँड वॉटर मॉलिक्यूल. पहिला अमोनिया मॉलिक्यूल आहे NH3, 3 हायड्रोजन आहेत, 1 नायट्रोजन आहे. तर प्रत्येक हायड्रोजनवरती पॉझिटिव्ह चार्ज आहे, नायट्रोजनवरती निगेटिव्ह चार्ज आहे, कारण नायट्रोजन हा इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम आहे. आणि दुसऱ्या वॉटर मॉलिक्यूलमधील हायड्रोजनवरती H+ आहे, ऑक्सिजनवरती डेल्टा मायनस चार्ज आहे. तर नायट्रोजन हा इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे आणि हायड्रोजन हा इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आहे.
आणि त्यांच्यामध्ये जे एक बॉन्ड तयार झालेला आहे त्याला आपण हायड्रोजन बॉन्ड असे म्हणतो. नेक्स्ट, फिजिकल स्टेट ऑफ मॅटर. फिजिकल म्हणजे काय? भौतिक अवस्था. पदार्थाच्या अवस्था किती आहेत? तर आपण सांगू शकतो 3 आहेत: स्थायू, द्रव आणि वायू. स्थायूला आपण सॉलिड असे म्हणतो, द्रवला आपण लिक्विड म्हणतो आणि वायूला आपण गॅसेस असे म्हणतो. फर्स्ट आपण सॉलिड. इन ए सॉलिड, particles are packed tightly together so they don't move much. Solid have definite shape as well as mass and volume and do not conform to the shape of the container in which they are placed. Solids also have a high density, meaning that the particles are tightly packed together. आता स्थायूमध्ये जे सर्व पार्टिकल्स आहेत ते एकमेकाला टाईटली चिकटलेले असतात, घट्ट असतात. आणि एखाद्या भांड्यामध्ये किंवा चंचुपात्रामध्ये आपण जर स्थायू पदार्थ टाकला तर तो भांड्याची जागा व्यापत नाही टोटल, तर त्याचा जसा आकारमान आहे तेवढीच तो जागा भांड्याची व्यापतो. त्यानंतर एक्झाम्पल आहे त्याच्यामध्ये क्रिस्टलाइन सॉलिड. एक्झाम्पल सोडियम क्लोराईड म्हणजे मीठ, शुगर. सेकंड एक्झाम्पल शुगर. तर क्रिस्टलाइन सॉलिड म्हणजे की मीठ तुम्ही हातात घेतल्यानंतर चिमटीमध्ये घ्या आणि चिमटीमध्ये असं चुरगळा तर तुम्हाला हाताला असे बारीक खडे जाणवल्यासारखे लागतील, क्रिस्टल्स लागतील बारीक बारीक, त्याला आपण क्रिस्टलाइन सॉलिड म्हणतो. आणि सेकंड एक्झाम्पल आहे ॲमॉर्फस सॉलिड. सॉलिडमध्ये 2 प्रकार आहेत, पहिला क्रिस्टलाइन सॉलिड आणि दुसरा ॲमॉर्फस सॉलिड. ॲमॉर्फस सॉलिडचा एक्झाम्पल आहे रबर, प्लॅस्टिक, ग्लास. ॲमॉर्फस सॉलिडमध्ये हाताला आपल्या बारीक क्रिस्टल असे लागले जात नाहीत. सेकंड पॉईंट, लिक्विड. इन ए लिक्विड द पार्टिकल्स आर मोर लूजली पॅक्ड दॅन इज ए सॉलिड अँड आर एबल टू फ्लो अराउंड इच अदर. आता लिक्विडमध्ये ज्याप्रमाणे सॉलिडमध्ये पार्टिकल्स एकमेकाला टाईटली अटॅच झालेले असतात त्याप्रमाणे लिक्विडमध्ये पार्टिकल्स एकमेकाला टाईटली अटॅच झालेले नसतात, थोडेसे लूजले असतात ॲज कम्पेअर्ड टू सॉलिड. लिक्विड इनडेफिनिट शेप. द्रवाला विशिष्ट असा आकार असत नाही. ज्या चंचुपात्रामध्ये तुम्ही द्रव ओताल त्या चंचुपात्राचा त्याला आकार प्राप्त होतोय. पुन्हा त्या चंचुपात्रानं दुसऱ्या आकाराच्या चंचुपात्रामध्ये द्रव ओतला असता पुन्हा त्याचा शेप चेंज होतोय. Therefore the liquid will conform to the shape of its container. की द्रवाचं हे आकारमान त्या कंटेनरनुसार त्याचा आकार चेंज होत जातो. नेक्स्ट पॉईंट इज गॅसेस. इन ए गॅस the particles have a great deal of space between them and have high kinetic energy. A gas has no definite shape or volume. की गॅसियस मॉलिक्युल जे आहेत त्यांची कायनेटिक एनर्जी खूप आहे, जास्त आहे. ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहजरित्या जाऊ शकतात. पण गॅसियसला नो डेफिनेट शेप ऑर व्हॅल्यूम, की गॅसेसना विशिष्ट असा आकार पण नाही आणि त्याचं व्हॅल्यूम पण नाही आहे. त्यांना गॅसेसला आपण ज्या आकारमाना ज्या वस्तूमध्ये पॅक करू तो आकारमान त्यांना प्राप्त होत जातो. आता डायग्राममध्ये चेंज ऑफ स्टेटची डायग्राम आहे की पदार्थाच्या अवस्था कशा कशा बदलत जातात ह्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. तर सर्वप्रथम स्थायूची अवस्था आहे 0 डिग्री सेंटीग्रेड. बर्फ आपल्याला बघायला मिळेल. 0 डिग्री सेंटीग्रेडला बर्फ सुरुवातीला बनलेला आहे. त्यानंतर बर्फाचं रूपांतर, बर्फ हा सॉलिड रूपामध्ये आहे, स्थायू रूपामध्ये आहे. त्याचं रूपांतर द्रवामध्ये झालेलं आहे, लिक्विड स्टेट. पुन्हा लिक्विडला बॉईल केला असता 100 डिग्री सेंटीग्रेडपर्यंत त्याचं पुन्हा द्रव रूपामध्ये रूपांतर झालेलं आहे, वायुरूप. त्याला आपण गॅसियस स्टेट म्हणतो.
ही पण डायग्राम त्याचीच आहे, स्टेट ऑफ मॅटरची. सुरुवातीला लिक्विड आहे, ग्लासमध्ये लिक्विड दाखवलेला आहे. बाण एक दाखवलेला आहे, त्याच्याकडे व्हेपरायझेशन. व्हेपरायझेशन म्हणजे काय? वाफ होणे. द्रवाची वाफ झाली तर काय होतंय? तर गॅस तयार झालेला आहे, ढग तयार झालेले आहेत. पण त्या गॅसला पुन्हा काय केलंय? कंडेन्सेशन केलं तर काय होते? लिक्विड तयार होते. म्हणजेच वायूला थंड हवा दिली असता पुन्हा द्रवात त्याचं रूपांतर झालेलं आहे. त्यानंतर इकडं सॉलिडची एक डायग्राम आहे. सॉलिडच्या डायग्रामपासून सब्लिमेशन. सब्लिमेशन म्हणजे काय? संपून जाणे, जळून जाणे, त्याला सब्लिमेशन म्हणतो. तर सॉलिडचं सब्लिमेशन झाल्यानंतर वाफेत रूपांतर होईल, किंवा सॉलिडला मेल्ट केला असता त्याचं द्रवामध्ये रूपांतर होईल. बर्फाला उष्णता दिली असता द्रवामध्ये चेंज होईल, किंवा द्रवला पुन्हा फ्रीज केला असता. फ्रीजिंग म्हणजे 0 डिग्री सेंटीग्रेड पर्यंत टेम्परेचर आणला असता त्याचं द्रवाचं पुन्हा बर्फ तयार होईल. ही त्याची डायग्राम आहे. फेजेस ऑफ मॅटर. आता याच्यामधून आपल्याला शेप आणि व्हॅल्यूम, आकारमान बघायला मिळेल. की पहिल्या डायग्राममध्ये सॉलिड आहे, एका कंटेनरमध्ये सॉलिड ठेवलेला आहे, सॉलिड पदार्थ. पण कंटेनरचा संपूर्ण आकारमान त्यानं व्यापलेलं नाही. जेवढं सॉलिडचं आकारमान आहे तेवढंच व्यापलेलं आहे. त्याचं फिक्स्ड व्हॅल्यूम आहे. सॉलिडचं व्हॅल्यूम चेंज होत नाही. सेकंड डायग्राम आहे लिक्विड. लिक्विड आपण बिकरमध्ये ओतला असता त्या बिकरची जागा, जेवढं लिक्विड असणार आहे, जेवढं व्हॅल्यूम असणार आहे तेवढी जागा त्याची ती व्यापणार आहे. ते आपल्याला बघायला मिळालेलं आहे दुसऱ्या डायग्राममध्ये. आणि तिसरी डायग्राम आहे गॅस. तर गॅसियस मॉलिक्युल्स हे त्या कंटेनरमध्ये फ्रीटो आहेत, मोबाईल आहेत. त्यांना विशिष्ट असा आकार कुठलाही नाही. कंटेनर चेंज केला असता पुन्हा त्यांचा आकारमान चेंज होऊ शकतंय. ही पुन्हा तीच डायग्राम आहे. सॉलिडला मेल्ट केला असता लिक्विड, लिक्विडला व्हेपरायझेशन. व्हेपरायझेशन म्हणजे काय? बॉईल केला असता, वाफेत रूपांतर केला असता गॅसियस स्टेटमध्ये येतोय. गॅसेसला पुन्हा थंड हवा दिली असता कंडेन्सेशन म्हणतो आपण. कंडेन्सेशन म्हणजेच वायूला थंड हवा दिली असता लिक्विड स्टेट तयार होते. आणि लिक्विडला फ्रीज केला असता म्हणजे 0 डिग्री सेंटीग्रेडला टेम्परेचर आणला असता सॉलिड तयार होते. ही त्याची डायग्राम आपल्याला बघायला मिळेल. आता असाइनमेंटचे क्वेश्चन आहेत. राईट नोट ऑन हायड्रोजन बॉन्ड. या क्वेश्चनमध्ये हायड्रोजन बॉन्ड कसा तयार होतो त्याच्यावरती तुम्ही नोट लिहायची आहे. सेकंड क्वेश्चन, एक्सप्लेन कोऑर्डिनेट बॉन्ड. कोऑर्डिनेट बॉन्ड कसा तयार होतो त्याचं एक्सप्लेनेशन द्यायचं आहे. थर्ड क्वेश्चन, राईट प्रॉपर्टीज ऑफ मेटॅलिक बॉन्ड. मेटॅलिक बॉन्डच्या प्रॉपर्टीज तुम्ही लिहायच्या आहेत. त्यानंतर फोर्थ क्वेश्चन आहे, राईट नोट ऑन फिजिकल स्टेट ऑफ मॅटर. की पदार्थाच्या अवस्था, स्थायू, द्रव आणि वायू, या 3 अवस्था तुम्ही लिहायच्या आहेत. या ठिकाणी नोट लिहायच्या आहे. त्याच्यावर एखादी डायग्रामसुद्धा दाखवली तर चालेल याच्यामध्ये. थँक्यू. दिलेले असाइनमेंट तुम्ही वहीवरती केमिस्ट्रीच्या वहीमध्ये लिहायचे आहे. असाइनमेंट नंबर 3, 3 नंबरचं लेक्चर आहे आपलं. असाइनमेंट नंबर 3 लिहायचं आहे. त्याच्यावरती तुमचं नाव लिहायचं आहे. असाइनमेंट वहीवरतीच असाइनमेंटच्या ठिकाणी तुमचं नाव लिहायचं आहे. आणि तुमचा ट्रेड देखील लिहायचा आहे. कोर्स म्हणजे तुम्ही कॉम्प्युटर असेल कॉम्प्युटर, सिव्हिल असेल सिव्हिल, इलेक्ट्रिकल ॲडमिशन असेल इलेक्ट्रिकल, मेकॅनिकलला असेल तर मेकॅनिकल, आणि इलेक्ट्रॉनिक्सला असेल तर इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, असा ट्रेड तुम्ही त्या ठिकाणी लिहायचा आहे. आणि असाइनमेंट लिहिलेली तुम्ही माझ्या व्हॉट्सअप नंबरवरती सेंड करायची आहे. त्याच दिवशी, दुसऱ्या दिवशी पाठवली तर चेक केली जाणार नाही, किंवा तुमची ऑनलाईन अटेंडन्स ग्राह्य धरली जाणार नाही. त्याच दिवशी तुम्ही असाइनमेंट सोडवून संध्याकाळपर्यंत पाठवायची आहे.